नमस्कार. 30 डेज इमोशनल रिसेट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. हा वेळ फक्त तुमच्यासाठी आहे. सुरुवात करण्यापूर्वी या क्षणासाठी, या श्वासासाठी आणि स्वतःसाठी हा वेळ काढण्याच्या तुमच्या निर्णयासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. काही क्षणांसाठी सर्व अपेक्षा, सर्व चिंता आणि सर्व घाई बाजूला ठेवा. एक आरामदायी स्थिती निवडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःकडे परत येण्याच्या या प्रवासाला सुरुवात करा. डोळे हळूहळू बंद करा. शरीराला आरामदायी स्थितीत स्थिर होऊ द्या. तुमच्या श्वासाकडे लक्ष आणा. श्वास आत येत आहे आणि श्वास हळूहळू बाहेर जात आहे. श्वास बदलण्याची गरज नाही, फक्त त्याची जाणीव करून घ्या. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. श्वास बाहेर सोडताना मनातील थोडासा ताण सैल होऊ द्या. आता तुमच्या शरीराची फक्त हलकीशी जाणीव करून घ्या. तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात त्या जागेचा आधार जाणून घ्या. तळपाय सैल होऊ द्या. पोट श्वासासोबत हळूहळू हलत आहे याची जाणीव करून घ्या. खांदे सैल सोडा. चेहरा सैल होऊ द्या आणि एकदा संपूर्ण शरीराची जाणीव करून घ्या. तुम्हाला काही सिद्ध करायचं नाही. या क्षणी फक्त इथे असणं पुरेसं आहे. कल्पना करा की तुम्ही एका शांत, सुंदर, हिरव्यागार गार्डनमध्ये बसलेले आहात. आजूबाजूला हिरवीगार झाडं आहेत. काही फुलं उमललेली आहेत. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश पानांमधून अलगद तुमच्यावर पडत आहे. हवा थंडगार आहे. गार वारा हळूच वाहत आहे. आता तुमच्या आजूबाजूला अनेक वेगवेगळी फुलं आहेत. काही मोठी आहेत, काही छोटी आहेत, काही पूर्णपणे उमलली आहेत, तर काही अजून उमलत आहेत. या फुलांपैकी एकाही फुलाला स्वतःची किंमत सिद्ध करावी लागत नाही.
ते फूल फक्त आहे आणि त्याचं असणं पुरेसं आहे. काही क्षण या दृश्याकडे पहा आणि हळूच स्वतःला विचारा, माझी किंमत मी कशावर ठरवतो? कदाचित तुमच्या यशावर, तुमच्या दिसण्यावर, इतरांच्या मतावर, तुम्ही किती काम करता यावर, किंवा तुमच्याकडून किती अपेक्षा पूर्ण होतात यावर. या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घ्या आणि एक दीर्घ श्वास घ्या. कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा एक भाग असू शकतात, पण त्या तुमची पूर्ण किंमत ठरवत नाहीत. आता हळूच मनात म्हणा, माझी किंमत इतरांच्या मतावर अवलंबून नाही. एक श्वास घ्या. आता तुमच्या आयुष्यातील एखादा असा क्षण आठवा ज्यावेळी तुम्हाला वाटलं होतं, मी पुरेसा नाही. कदाचित एखादं अपयश, कदाचित नकार, कदाचित तुलना, किंवा एखाद्याने केलेली एखादी टिप्पणी. त्या क्षणाकडे पुन्हा पूर्णपणे जाऊ नका. फक्त त्या वेळच्या स्वतःला दुरून पहा. त्या व्यक्तीला कदाचित फक्त थोडीशी समजूत आणि साथ हवी होती. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडताना स्वतःवर लावलेला एखादा जुना दोष थोडा सैल होऊ द्या. आता तुमचा एक हात छातीवर ठेवा, दुसरा हात पोटावर ठेवा. तुमच्या हातांच्या स्पर्शाची जाणीव करून घ्या. आणि स्वतःला हळूच म्हणा, मला स्वतःची किंमत सतत सिद्ध करण्याची गरज नाही. पुन्हा श्वास आत घ्या. माझं असणं स्वतःमध्येच महत्त्वाचं आहे. श्वास बाहेर सोडा. मी इतरांपेक्षा कमी नाही.
आता तुमच्या समोर त्या गार्डनमधील एक सुंदर फूल पहा. ते फूल इतर फुलांसारखं दिसत नाही. त्याची रचना वेगळी आहे, रंग वेगळा आहे आणि त्याची उमलण्याची वेळही वेगळी आहे. तरीही ते पूर्ण आहे. त्यांना दुसऱ्या फुलासारखं होण्याची गरज नाही. आता हीच गोष्ट स्वतःला लागू करून पहा. तुमचा प्रवास वेगळा आहे. तुमची गती वेगळी आहे. तुमचं आयुष्य वेगळं आहे. म्हणून तुलना करून स्वतःची किंमत ठरवण्याची गरज नाही. मनात हळूच म्हणा, माझा प्रवास माझा आहे. मला इतरांसारखं होण्याची गरज नाही. माझ्या गतीने फुलण्याची मला परवानगी आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, मी जसा आहे तसा महत्वाचा आहे. श्वास बाहेर सोडा. माझ्या अपूर्णतेतही माझी किंमत आहे. आता तुमच्या आयुष्यातील एखादी एक गोष्ट आठवा जिचा तुम्हाला स्वतःवर अभिमान आहे. ती मोठी असण्याची गरज नाही. कदाचित तुम्ही एखाद्या कठीण दिवसातून स्वतःला सावरलं असेल. कदाचित कुणाला मदत केली असेल. कदाचित स्वतःसाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला असेल. किंवा फक्त आजपर्यंत तुम्ही इतकं सगळं पार केलं आहे, त्या प्रयत्नाची जाणीव करून घ्या. आणि मनात म्हणा, मी माझ्या प्रयत्नांची कदर करतो. मी जिथपर्यंत आलो आहे त्याची मी कदर करतो. श्वास आत घ्या. माझा प्रवास मूल्यवान आहे. श्वास बाहेर सोडा. मी माझ्या गतीने पुढे जाऊ शकतो.
आता काही क्षण त्या गार्डनमध्ये फक्त बसून राहा. तुमच्या आजूबाजूला अनेक फुलं आहेत. प्रत्येक फूल वेगळं आहे आणि प्रत्येकाचं असणं सुंदर आहे. तुम्हालाही इतरांची तुलना करण्याची गरज नाही. तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तो टप्पा तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. मनात हळूच म्हणा, मी स्वतःची किंमत ओळखायला शिकत आहे. मी स्वतःला इतरांच्या नजरेतून नाही तर स्वतःच्या नजरेतून पाहायला शिकत आहे. आता हळूहळू तुमचं लक्ष पुन्हा तुमच्या श्वासाकडे आणा. तुमचा श्वास जसा आहे तसा अनुभव घ्या. काही क्षणांसाठी या शांततेचा आनंद घ्या. आता हळूहळू तुमच्या हातांची बोटं हलवा, पायांची बोटं हलवा. शरीरात पुन्हा सौम्य हालचाल निर्माण करा. तुमचं पूर्ण लक्ष वर्तमान क्षणाकडे आणा. एक दीर्घ शांत श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आज स्वतःसाठी हा वेळ दिल्याबद्दल स्वतःचे मनापासून आभार माना. आता दोन्ही हात एकमेकांवर हलकेसे घासा. त्या उबदार ऊर्जेचा स्पर्श तुमच्या डोळ्यांभोवती आणि चेहऱ्यावर अनुभवा आणि चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित आणा. तयार झाल्यावर सावकाश तुमचे डोळे उघडा. जर हे ध्यान तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. हे ध्यान इतरांनाही उपयोगी ठरू शकत असेल तर ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच ध्यान साधना, माइंडफुलनेस आणि भावनिक आरोग्याशी संबंधित कंटेंटसाठी
हील विथ डॉक्टर पल्लवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 30 डेज इमोशनल रिसेट सिरीजच्या या यात्रेत रोज आमच्यासोबत जोडलेले रहा. आजसाठी इथेच थांबूया. उद्या आपण आणखी एका भावनेला प्रेमाने निरोप देऊ. तोपर्यंत स्वतःकडे परत येत रहा. नमस्कार.